छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा अनधिकृत व कोणतीही परवानगी न घेता बसवणाऱ्या अज्ञात लोकांच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहोळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याची फिर्याद भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली आहे। त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:15 वाजण्यापूर्वी काही अज्ञात इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चा टप्पा क्रमांक 1 मोहोळ वाखरीच्या उजव्या बाजूच्या जागेत हा पुतळा मोहोळ एसटी स्टँडजवळ उभारल्याचे दिसले। शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे एका लोखंडी स्टँडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला असल्याचे दिसून आले। मात्र सदरची जागाही राष्ट्रीय महामार्गाची असल्याने मोहोळ पोलीस स्टेशन येथे अज्ञात लोकांच्या विरुद्ध सोमवारी भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपप्रबंधक मुकेश सिंह यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील करत आहेत। या घटनेनंतर सध्या मोहोळ शहर व परिसरात शांतता आहे।